गणना प्रकरण 32. रौबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यार्देनीच्या पूर्वेस वस्ती करतात. अनुवाद प्रकरण 3 पदे 12 ते 22. रौबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती. याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले. म्हणून गादाचे वंशज व रौबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार यांच्याकडे येऊन म्हणाले, अटारोथ, दिबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्रायलाच्या मंडळी समक्ष पदाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत. ते पुढे म्हणाले, तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे, आम्हाला यार्देने पलीकडे नेऊ नको. गादाच्या वंशजांना व रौबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? जो देश परमेश्वराने इस्रायल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबतीत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करिता? तो देश पहावयाला कादेश बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठविले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी अश्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्रायल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन निरुत्साही केले. त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे आहेत त्यातील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत. कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत. परमेश्वराचा क्रोध इस्रायलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात 40 वर्षे भटकावयाला लाविले. आता पहा, इस्रायलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल. मग ते त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलांबाळांसाठी नगरे वसवू. तरी इस्रायल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वतः हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू. मात्र आमची मुले बाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील. इस्रायल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनीच्या पैलतीरी किंवा त्याच्याही पलीकडे वतन घेणार नाही, कारण यार्देनीच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हाला मिळाला आहे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्या समोरून हाकून देईपर्यंत यार्देने पलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल, तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हाला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्रायलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल. असे न कराल तर पहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा. तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे वसवा आणि आपल्या शेरडा मेंढरांसाठी वाडे बांधा आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा. तेव्हा गादाचे वंशज व रौबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील. आमची मुले बाळे, स्त्रिया, शेरडे मेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील, पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करावयाला पलीकडे जाईल. तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यास त्यांच्या संबंधाने आज्ञा केली. मोशे त्यांना म्हणाला, जर गादाच्या वंशजातील व रौबेनाच्या वंशजातील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देने पलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा. पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.
तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू. आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे. मग मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याचा अर्धा वंश ह्यांना अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे राज्य दिले, म्हणजे देश, नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी, अर्थात देशातली चोहो बाजूची नगरे दिली. गादाच्या वंशजांनी दिबोन, अटारोथ, अरोएर, अटारोथ शोफान, याजेर, यागबहा, बेथनिम्रा आणि बेथ हारान ही नगरे तटबंदी केली आणि शेरडा मेंढरांसाठी वाडे केले. रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम आणि मूळची नबो व बालमौन ही नावे बदलून आणि सिब्मा ही नगरे वसविली. त्यांनी वसविलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली. मनश्शेचा मुलगा माखीर ह्यांच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांना घालवून दिले. तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला व ते तेथे राहू लागले. आणि मनश्शेचा वंशज याईर ह्याने अमोऱ्यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हब्बोथ याईर म्हणजे याईराची खेडी हे नाव दिले. नोबह ह्याने कनात व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले.